तुमच्या जाहिरातीसाठी एक संधी मोठ्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचवा. व्यवसाय असो किंवा इव्हेंट, विकासनामा सोबत जाहिरात करा. स्क्रीनवरील नंबरवर आजच संपर्क करा. विकासनामा, तुमचा आवाज, तुमची जाहिरात. तसंच विकासनामाला सबस्क्राईब करा आणि अपडेटेड रहा. नमस्कार, मी विकास मिरगड. विकासनामा डिजिटल प्लॅटफॉर्म मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. नवी मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या निमित्ताने आपण चर्चा करतोय. प्रत्येक प्रभागामध्ये नेमकी काय चाललंय, कोणते उमेदवार असणार आहेत आणि नवी मुंबईच्या विकासाच्या मुद्द्यांवर सध्या आपण चर्चा करतोय. असेच एक निष्ठावंत शिवसैनिक ज्यांच्या कामाची चर्चा नेहमीच नवी मुंबईच्या राजकारणामध्ये होताना आपल्याला दिसून येत आहेत. आपल्यासोबत निष्ठावंत विशाल विचारे आहेत. सर, विकी म्हणून तुम्हाला ओळखलं जातं. तुमचं स्वागत आहे विकासनामामध्ये. खरं तर तुम्ही प्रत्येक सुखदुःखामध्ये जाणारे विकी आता थेट नगरपालिकेच्या निवडणुकी निमित्ताने तुम्ही मैदानात उतरताय. कसं? सर्वप्रथम आज या ठिकाणी आपण विकासनामाच्या माध्यमातून माझा संवाद नागरिकांपर्यंत पोहोचवण्यासाठी या ठिकाणी माझी मुलाखत घेण्यासाठी आल्याबद्दल आपले आभार व्यक्त करतो. माझी तशी ही राजकारणातली सुरुवात ऍक्सिडेंटली होती. वयाच्या साधारण 18 वर्षाला, म्हणजे ज्यावेळी मुलं शिक्षण क्षेत्रात पुढे जाण्याचा विचार करत असतात त्यावेळी मी राजकारणात आलो. राजकारणात आल्यानंतर शिवसेनेच्या माध्यमातून, भारतीय विद्यार्थी सेनेच्या माध्यमातून कामाला सुरुवात झाली. कामाला सुरुवात झाल्यानंतर आपल्याला सांगतो की त्यावेळी मी BVSचा शहर संघटक, त्यानंतर 20व्या वर्षी मला वंदनीय शिवसेना प्रमुखांच्या आशीर्वादाने शिवसेनेचं शाखा प्रमुख पद एकदम कमी वयातला. ओके. म्हणजे अशा पद्धतीने शिवसेनेच्या मूळ प्रवाहात हळूहळू मला संधी मिळत गेली आणि 2015ला वंदनीय शिवसेना प्रमुखांच्या आशीर्वादाने, उद्धव साहेबांच्या नेतृत्वाखाली आम्ही नवी मुंबई महानगरपालिकेची सार्वत्रिक निवडणुकीत उमेदवारी मला मिळाली आणि थोडक्यात निसटता पराभव त्यावेळी माझा झाला. आणि पराभव झाल्यानंतरही त्या संध्याकाळपासून सर्व शिवसैनिक आणि मित्रपरिवाराच्या माध्यमातून पुन्हा एकदा कामाला लागलो. पुन्हा एकदा कामाला लागल्यानंतर 2020 उजळल्यानंतर कोविड सारखा भयानक आजार परिस्थिती निर्माण झाली आणि मग ती निवडणूक पुढे गेली. कोविडची परिस्थिती निर्माण झाल्यानंतर सर्व मित्रपरिवारांच्या आणि माझ्या सिवडकरांच्या सेवेत मी तत्पर राहिलो. मग ते हॉस्पिटलला बेड अवेलेबल करणं असो किंवा रेमडेसिवीरचे इंजेक्शनचे विषय असो, आयदर प्रत्येक ज्या सुखात ज्या गोष्टीसाठी जावं लागलं त्यासाठी आपण त्या ठिकाणी शिवसैनिकांच्या माध्यमातून नागरिकांसाठी कटिबद्ध राहिलो. सर, मुळामध्ये विकी मदतीला धावणारा असा ओळखला जातो. एवढं प्रेम आहे सिवडवासियांचं. विकीला जे काही पाणी असेल, कचरा असेल, प्रत्येक फोन तुम्हाला करायचं असतं. विकी म्हणून तुमची चर्चा सध्या सुरू आहे सिवडमध्ये. आपला विकी आला पाहिजे असं मतदार म्हणतायत. आपण बोललात त्याचं मी एक कारण सांगतो. ह्या सिवड्समध्ये माझी सुरुवात ही अगदी बालवयापासून सिवड्समध्ये राहायला आल्यापासून झाली आणि झाल्यानंतर मग प्रत्येकाशी जो संवाद झाला तो घरोब्याचा झाला. म्हणजे महिला असो, माझा मित्र परिवार असो, ज्येष्ठ नागरिक असो. आपण पाहिलात की आपण अनेक वेळा विभागामध्ये कुठल्या ना कुठल्या प्रसंगानिमित्त आपली भेट झाली आणि ते झाल्यानंतर आपण पाहत असाल की नागरिकांना एक आपलंस, म्हणजे मी नेहमी त्यांच्यातला राहिलो, नातं निर्माण ऑटोमॅटिकली झालं आणि त्यांनी भरभरून मला प्रेम दिलं. कुठलीही राजकीय पार्श्वभूमी, आर्थिक दृष्ट्या म्हणजे काही नसताना नागरिकांनी मागच्या वेळी मला 1314 मताचा पाऊस माझ्यासाठी टाकला. थोडक्यात त्या ठिकाणी माझा पराभव झाला, परंतु आज आपण पाहत असाल की माझा मित्र परिवार जो माझ्या बरोबर होता तोही आजही आहे आणि तो ठामपणे उभा आहे. म्हणजे पराभूत होऊन सुद्धा आज तुमच्या सोबत शिवसैनिक मतदार आज आहे. अगदी. पण सर, सगळे पक्ष बदलतायत. सध्या आपण अनेक दिवसांपासून राजकारणाची परिस्थिती पाहतोय. तुमचे सुद्धा सगळे मित्र परिवार शिवसैनिक जे आहेत सध्या शिंदेच्या शिवसेनेत जातात. तुम्हाला सुद्धा अनेकदा ऑफर आली, बोलवणं झालं. काय निष्ठावंत शिवसैनिक म्हणून राहण्याचं कारण काय? सर, कसं आहे,
माझ्यावर शिवसेनेने कोणत्याही पद्धतीचा अन्याय केला नाहीये. माझ्यावर जर तिकीट देऊन अन्याय केला असेल असं मला वाटलं तर मी जाणं होतं. पण मला उमेदवारी दिली. मला वयाच्या 20व्या वर्षी शिवसेना प्रमुखांच्या आशीर्वादाने शाखा प्रमुखाची जबाबदारी, आज मी विभाग प्रमुख पदावर कार्यरत आहे. म्हणजे अनेक अशी शिवसेनेच्या वरिष्ठांनी माझ्याकडे जबाबदारी दिली. याच्यात खरंच सांगतो, मला पक्षांतराचा, मी आज 22 वर्ष शिवसेनेमध्ये, 24 वर्ष आज म्हणजे लहान वयापासून थेट तरुण मी वयापर्यंत तुम्हाला म्हटलं की माझी सुरुवात BVS युवा सेना अशी ही सगळी स्टेप बाय स्टेप होत गेली. स्टेप बाय स्टेप आलो. आणि त्यानंतर आल्यानं मागच्या वेळी एक संधी, जे स्वप्न असतं काम करताना, बघा नगरसेवक पद नसतानाही काम करू शकतो हे मी नागरिकांना दाखवलेलं आहे. पण नगरसेवक पद मिळाल्यावर आपण अधिकाधिक काय करू शकतो नागरिकांसाठी. आज असं सिवूड्स मध्ये अनेक गोष्टी आहेत सर, ज्या गेल्या 20 वर्षात होणं फार गरजेचं होतं. जो सिडकोने विभाग 1987च्या अंतर्गत DSR अंतर्गत सिवूडची ही कॉलनी आमची वसवली, सेक्टर 48, 46, 48A. आणि ह्यामध्ये आपल्याला सांगतो की मध्ये मध्ये सोशल ऍक्टिव्हिटीसाठी अनेक प्लॉट ठेवण्यात आलेले. बरं, खेळाचं मैदान एक मोठं ठेवण्यात आलेलं. परंतु लोकप्रतिनिधींना त्यावेळी ते भूखंड हे बिल्डर व्यावसायिकाच्या घशात घालण्यात आले. परंतु त्या ठिकाणी ते मैदानाची व्यवस्था करून नाही शकले. त्याचबरोबर जे भूखंड आहेत, प्रामुख्याने गरज असणारा एक भाजी मंडई झालं, अभ्यासिका झाली, वाढत्या लोकसंख्या, वाढत्या वाहनानुसार रहदारीला होणारा त्रास, त्याच्या अनुषंगाने पार्किंगची व्यवस्था झाली व्हावी. त्याचबरोबर कम्युनिटी हॉल आपण बघत असाल, नव्या मुंबईमध्ये सिडकोच्या माध्यमातून सर्वत्र ठिकाणी आपण पाहत असाल तर एक कम्युनिटी सेंटर आहे, जेणेकरून त्या ठिकाणी सर्वसामान्य विभाग आमचा मानला जातो. आणि ह्या विभागासाठी एखादे असे समाज मंदिर, कम्युनिटी सेंटर, हॉल झाले तर त्याचा लाभ नागरिकांना होऊ शकतो. तुमच्या जे नगरसेवक आहे भाजपाचे, त्यांच्यावर वेगवेगळे भ्रष्टाचार आरोप जे आहेत त्यांचेच नगरसेवक करत असतात. याचा परिणाम मतदारांवर किंवा त्याचा फायदा तुम्हाला होईल असं वाटतं का? नक्कीच. बघा, मी गेल्या माझ्या 22-24 वर्षाच्या राजकारणात कधीच कोणावर आरोप केलेले नाहीत आणि कधीच कोणावर टीका केलेली नाही. मी माझ्या राजकारण हे मी कशा पद्धतीने चांगलं करू शकतो याच्यावर मी भर अधिकाधिक दिलं. म्हणजे माझं विजन काय आहे, मी टीका आणि वाद ह्या गोष्टीपासून फार लांब राहिलो. आणि त्याच्यामुळे आज जी परिस्थिती माझ्या भोवती, माझा जो वलय निर्माण झालेला आहे, जी नागरिकांची माझ्याकडे पाहण्याचा जो आपल्याला सांगतो जो नजरिया आहे, तो ह्या गोष्टींमुळे आला असावा. पण तुम्ही त्यांची कोंडी होते त्याचा फायदा तुम्हाला होईल का? कारण त्यांच्यावर ज्या पद्धतीने आरोप केले जात आहेत, ज्या पद्धतीने भाजपामधून केले जात आहेत, त्यांची राजकीय कोंडी केली जाते आणि त्यांच्याबद्दल वेगवेगळे आरोप होतात. याच सगळ्या दृष्टीने कसं पाहताय? म्हणजे ते आरोप खरोखर करतायत की खरे काय आहेत का? नाही, आरोप करतायत, आरोप खरे असेल म्हणूनच करत असावेत. आणि एकाच पक्षात असताना ते करत होते आरोप. आज सुदैवाने आजच त्यांचे पक्ष वेगवेगळे झाले. परंतु कसं आहे, मग त्यांना सोडून गेले की काय? आज ते म्हणजे महायुतीच्याच घटक पक्षात आहेत, परंतु त्यांचा वेगळ्या पक्षात ते गेले. असो, त्यांना आपल्या शुभेच्छा असतील. परंतु काम करत असताना माझ्या माहितीनुसार समाजाला काय हवं असतं, तर समाजाला त्यांच्या दैनंदिन गरजा ज्या आहेत, जे लाईट, मीटर, पाणी ह्या व्यवस्थितपणे सुरळीत आल्या पाहिजे. त्याच्यानंतर त्यांचे जे काही हॉस्पिटल असो, प्रशासकीय काम असो, ह्यासाठी तुम्ही त्यांच्यासाठी सहकार्यात असावेत. त्याचबरोबर अत्यावश्यक असणाऱ्या सुखसुविधा, म्हणजे आता मी तुम्हाला एक 7-8 जो आपला विजन आहे, मी सिवूड्सला काय बघतो, लहानाचा मोठा जसा झालो, तर ह्या माझ्या विभागात मला काय काय आवश्यक होतं की जे नाही झालं, पण माझ्या येणाऱ्या पिढीला, माझ्या मुलांपासून माझ्या सर्व विभागातील नागरिकांना काय आवश्यक आहे याचं मी स्वप्न पाहिलेलं आहे. आणि नक्कीच मला माझे मतदार
बंधू भगिनी ह्यावेळी तो आशीर्वाद देणार आहेत आणि जो विजन माझ्या डोक्यामध्ये आहे तो मी सत्यात उतरवल्याशिवाय 5 वर्षात राहणार. सर, तुम्ही विकास कामं करतायत, मग नगर महापालिकेच्या माध्यमातून किंवा स्वतःच्या पैसे टाकून असेल, पण तुम्हाला ब्रेक लावण्याचं काम तिथल्या स्थानिक काही लोक करतायत, लोकप्रतिनिधी करत असतात. तुमची राजकीय कोंडी जी आहे ती सगळी करताना दिसून आले, तरी तुम्ही निराशा न बाळगता निष्ठावंत राहण्याचं काम केलं. याचं नेमकी काय गणित आहे? हा चांगला प्रश्न विचारलात. कसं आहे, काम करत असताना काम करणाऱ्यालाच अडचण होत असते हे आपण सगळेजण नक्कीच नेहमी हा विषय निघत. जो काम करतो त्याच्याच मागे ह्या सगळ्या गोष्टी होतात. जो काम करतो तोच चुकत असतो. जो कामच नाही करणार त्याच्या मागे कोणी लागणार नव्हे ना. आणि राजकारण आहे, राजकारणाला ह्या सगळ्या गोष्टी करण्यासाठी या सगळ्याच गोष्टी राजकारणी माणूस करत असतो. पण वंदनीय शिवसेना प्रमुखांच्या मार्गदर्शनाखाली ज्यावेळी शिवसेना पक्षामध्ये सक्रिय झालो, म्हणजे तसे आम्ही मूळचे शिवसैनिक बालकडू हे शिवसेनेचं नेहमीच घरातून म्हणजे कौटुंबिक असं शिवसैनिकांचाच मुंबईतल्या आपल्याला माहित आहे, दादर विभागात राहणारा मूळचा जो शिवसैनिक असतो तो त्या शिवसैनिकाचं म्हणजे काही मला आपल्याला शिवसेना व्याख्या सांगण्याची आवश्यकताच लागणार नाही. शिवसेना हा पक्ष असा आहे की तळागाळातल्या आमच्या शिवसैनिकांना आज जे काही माझी पार्श्वभूमी काय नव्हती, एक सर्वसाधारण MTNLच्या ह्याच्यामध्ये माझे वडील होते, आई हाऊसवाईफ होते. हे दोघं असताना त्या कुटुंबातला एक सर्वसाधारण आज शिवसेनेचा विभाग प्रमुख आणि आपण माझी मुलाखत घेण्यापर्यंत मोठा मला बनवलं असेल तर माझे आई वडील आणि माझा हा सिऊटचा विभाग आणि इथले नागरिक. सर, काय मुद्दे घेऊन आता निवडणुकीला सामोरे जाणार आहात तुम्ही? विशेष म्हणजे आपण आता विचारल्या पद्धतीने मी आपल्याला एक ठराविक काही मुद्दे सांगेन ज्या विभागाला अपेक्षित आहे. सिडकोने ज्यावेळी ही वस्ती आम्हाला या ठिकाणची आम्हाला पजेशन देण्यात आलं, पजेशन देण्यात आल्यानंतर अगदी निकृष्ट दर्जाची घरं आणि अल्पावधीतच त्या ठिकाणचे स्लॅबचे हे पडणं, कोसळणे अशा घटना अल्पावधीतच, म्हणजे साधारण आमचे 99च्या पोझिशनला झाल्यावर 6 महिन्यात लगेच एक गायकवाड म्हणून गृहस्थ होते अन्नपूर्णा सोसायटीमध्ये, त्यांना ते सदनिकाही सिडकोने त्यावेळी बदलून दिली. पण ती सुरुवात तेव्हापासून झाली आणि ती पडझड 3787 घरं आमच्या पूर्ण ह्या सिडको विभागात आहेत आणि ह्यातली आपल्याला सांगतो जवळजवळ प्रत्येक घरामध्ये हा प्रॉब्लेम झालेला आहे. तर आपली मागणी येत्या काळामध्ये एक चांगली घरं आमच्या नागरिकांसाठी. पुनर्विकासाचा प्रश्न इथे निर्माण होतोय. काही बिल्डर आले असतील किंवा त्याचंही राजकारण सध्या नवी मुंबई शहरामध्ये होताना दिसून, त्याच्याकडे तुम्ही एक मतदार किंवा एक शिवसेनेचा नेता म्हणून कसं पाहताय? कारण त्याच भागामध्ये पुनर्विकासाचे अनेक लोक बिल्डरांच्या नावाखाली तोच पैसा तुमच्या प्रभागामध्ये वापरला जाणारे काही तुमचे भावी नगरसेवक किंवा इतर पक्षातले बिल्डरांसोबत मी सोसायटी देतोय, मग कसं पाहताय? विकासजी, हे प्रत्येकाकडून चालू आहे. आपण आमच्या विभागामध्ये प्रत्येक सोसायटीला विचारलं असाल की कित्येक जण आपल्याकडे ह्या करता अप्रोच झालेले आहेत, परंतु आपलं स्वप्न एकच आहे, जे नागरिक सांगतील तेच करायचंय. पण पुनर्विकास स्वयं पुनर्बांधणी, सिडकोच्या माध्यमातून पुनर्विकास का प्रायव्हेट व्यावसायिकाकडून पुनर्विकास, हे नागरिकांची चॉईस. जे तिथले नागरिक राहत आहेत, जे माझे बांधव सांगतील त्यासाठीच आपण तो लढा देणार आहोत. सर्वांच्या एकमताने जो निर्णय होणार की आपण सेल्फ डेव्हलपमेंट करायची, तर त्या ठिकाणी सगळे जातील. त्यांचं म्हणणं आलं तर आपण सिडकोच्या माध्यमातून पुनर्बांधणी करायची वाढीव FSI सहित, तर तो आपण लढा शासना दरबारी लावू. अन्यथा ते म्हटले की चांगल्या मोठ्या बांधकाम व्यवसायाकडून आपण एकत्रितरित्या आपलं पूर्ण सेक्टर डेव्हलप करून घ्यायचं, तर त्यासाठी आम्ही प्रयत्नशील राहू. असं ह्या पद्धतीने आपलं पण नागरिकांचे सर्वांना मत आहे. सर, तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. निवडणुकी दृष्टीने
हे होते विकी म्हणून त्यांची नावाची ओळख आहे. अर्थात विशाल विचारे हे सुद्धा महापालिकेच्या निवडणुकीमध्ये रिंगणात उतरणार आहेत. निष्ठावंत शिवसैनिक म्हणून त्यांची व्याख्या आहे आणि कितीही ऑफर आले तरी मी शिवसेना सोडणार नाही अशी त्यांची ठाम भूमिका आहे. खरं सर खूप आभार, धन्यवाद. धन्यवाद. तुमच्या जाहिरातीसाठी एक संधी मोठ्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचवा. व्यवसाय असो किंवा इव्हेंट, विकासनामा सोबत जाहिरात करा. स्क्रीनवरील नंबरवर आजच संपर्क करा. विकासनामा, तुमचा आवाज, तुमची जाहिरात. तसंच विकासनामाला सबस्क्राईब करा आणि अपडेटेड रहा.